मित्रांनो नमस्कार. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक वेगळी मुलाखत घ्यायला आलोय. एक भागामध्ये एक नांदगाव म्हणून गाव, एक तरुण मुलांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपचं बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी नाव आहे. तर त्यांच्या दावणीचा एक रणवीर म्हणून आदत वासरू पळतोय. तर त्या वासराबद्दल आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना त्या वासराच्या बद्दल माहिती. माझं नाव उत्तम गोपीनाथ गावारे, मूळ नांदगाव. तुमचं रणवीर म्हणून वासरू पळतोय. हो. तर काय सांगाल वासराबद्दल? वासरू म्हणजे असं ते आपला चोरवल्याचा मंगेश जोगले म्हणून व्यापारी आहे. त्याने वासरू दाखवलं, बोलतो उत्तम वासरू घेतो का? तर बोललो म्हणजे त्याच्या घरी यायच्या आधी 8 दिवस अगोदर त्यांनी दाखवला. बोललो चालेल, काय असेल त्या बोलू नंतर. बोलतो आलो ये बघा आणि घेऊनच जा. ते एक वासरू म्हणजे वासरू पळेल असं तर वाटत नव्हता. लय जण बोलला नका घेऊ, पण हा मयूर नियोजन करतो. ते गावातला आहे ना नंदा करले, त्यांना दाखवला. बोललो असं असं वासरू आहे, घ्यायचा का? तर ते बोललं घेऊ. असं झालं त्यांचा विषय आमच्या दोघांमध्ये. वासरू आपल्याला घ्यायचे. तर बोलतो मग बघू चला पुढं आपल्या नशिबात लागला तर ठीक, नाही कधी लागला कधी तर झाली होती खरेदी तरी? खरेदी तरी म्हणजे मागच्या पावसाची सुरुवातीला हो, खरेदी झाली मागच्या होती. वर्षी. घेतला तेव्हा किती होतं वय वगैरे? होय काय ते बोलतात 8 महिन्याचा होता असं. म्हणजे एकदम लहान होता. लहान होता. तुम्ही एक अंदाज लावला की आपल्या बैलांच्यात होऊन जाईल. होऊन जाईल. आणि मग घेतल्यानंतर काय सांगाल, पहिली शर्यत वगैरे कशी झाली? पहिली शर्यत म्हणजे आपला फायटर्स ना तो चिंचवली कल्याण चिंचपाड्याचा फायटर निंजा सोबत गाडी जमली. 8 महिन्याचा वासरू दाखवून आणि एक गावठी होता. तर इथं गुलब्या म्हणून आमचा बैल पळतो गावातला. प्रत्येक आमचा तो पुरंदर आहे, तो पण त्यांनी शिकवला. हा वासरू आहे त्यांनी शिकवला. हा, म्हणजे तुमचा एक बघायला गेलो तर गावठी गुरु आहे या बैलांचा. हा आणि त्याच्या सानिध्यात ही वासरू शिकली चांगली. आता चांगली पहिली शिकवला. शर्यत तुमची जिंकली आणि मग काय कसं वाटलं पहिली शर्यत जिंकल्यानंतर, पहिली की आपण शर्यत वासरू एवढं लहान घेतलं आणि पहिली शर्यत झाली 8 महिन्याचा असताना? 8 महिन्याचा असताना आणि पहिली शर्यत आम्हाला कधीच लक नाही. प्रत्येक शर्यत जाते आमची पहिली. आणि पहिली शर्यत वासराने काढली आणि अंतर म्हणजे वासराला 2 छकड्याचा खालून होता. पुढे तेवढंच अंतर ठेवलं त्या गाडीला. हा, म्हणजे तेवढी त्याला समज नव्हती. तेवढी समज नव्हती. गाडी उडीला तासत केली. नवीनच वासरू. बरोबर. असं ना गाडी जमल्या म्हणजे बॅनर पडला आपला बिनजोडचा. तर लय जणांनी SMS केला गाडी भेटणार नाही जोनला, कोणच्याशी गाडी धरली. पण एक विषय होता असा का गुलब्याला आधी आम्ही तरी कधी कमी नाही समजलं. बरोबर. कसं आहे ते ज्या गाड्या झाल्यात ना, इथे ह्या वासराच्या पण नाही झाल्या. एक तर प्रत्येक सीझनला 2दा पळायचा तो बैल. म्हणजे प्रत्येक अड्ड्यामध्ये 2 वेळा 2 शर्यती 2 करायच्या. शर्ती करायचा. आता सरासरी किती झाले असतील तरी रणवीरच्या सीझनला? वासराचे 40-45 झाले. म्हणजे हार म्हणजे वासराला नाही घेतल्यापासून. हार घेतली असं नाही का आपला हरत नाही. हरतो वासरू, पण नियोजन चुकला तर हरतो. त्याच्या ह्याने कधीच नाही हरला. असं आहे. आमची आता वासरू घेतला, 40-45 शर्यती झाल्या. पण या क्षेत्रात आले कसे तुम्ही? आता एवढी सगळी तरुण मुलं आहेत. सगळ्या तरुण मुलांचा ग्रुप आहे आणि ग्रुपला तुमचं चांगलं यश आहे. पण हा ग्रुप सुरू कधी झाला? कसं तुमची सुरुवात कशी झाली? सुरू म्हणजे आधी आमच्या गावात बैला पाळायचे. आम्ही त्यांच्यासोबत जाऊन नाद लागला. आम्ही घरी वासरं होते. आमचं एक शुभम म्हणून गेल्या वर्षी चांगला पळायचा आमचा. या 2 वर्ष झालं. तर ती 2 वासरं होती. तिथं आमच्या गावात पायटा केलता. आम्ही तिथं फिरवलं. असते नाद लागला म्हणला. मग तिथून तो शुभम आणि गंगा म्हणून बैल होता गावातला, तो गुलब्यावाल्यांचाच. तर ती गाडी पळायची. सीझनभर फक्त 3 गुलाल पडलं 3 वर्षापूर्वी. ते पण बिनजोडला. त्यांचा चांगला नाव होता. मागून हा वासरू तो गुलब्या पळायला लागला. म्हणजे नाद कसा चालू राहिला. म्हणजे सुरुवात तुमची झाली तर घरच्याच बैलांपासून झाली. बैलगाडा क्षेत्रात तुमची गाडी चांगल्या प्रकारे पळते. मग मैदानात गाडी कोणत्या नावाने असते, कसं काय? आमच्या ताईच्या नावाने गाडी असते ती. आम्ही म्हणजे पहिले वेगळ्या नावाने पळवायचो. जेव्हापासून आम्ही रणवीर घेतला तर आम्ही म्हणजे विचार केला नाही का असा, म्हणजे मोठी बैलगाडा मालक वेगवेगळं नाव देत असतात ते. बरोबर. तर आम्ही पण एक विचार केला की आपण घरचा म्हणजे कसं ताईचं नाव देऊ एकदा बघून. जेव्हापासून ताईचं नाव लावलं तेव्हापासून गुलाल तर ठरला पाहिजे. तेव्हा ताईचं नाव द्यायचं सुरू केलं आम्ही. तर अजूनपर्यंत ताईचंच नाव देतो आणि या पुढं पण भविष्यात पण तिचंच नाव राहील आता. पण तिच्या नावाला यश लागलं आम्हाला. म्हणजे जेव्हापासून तुम्ही गाडी पळवताय तेव्हापासून ताईचंच नाव आता. आणि चांगल्या प्रकारे यश आहे. तर आता तुझ्याकडे नेतो.
आता समजा बैल रणवीर जातो शर्यतीला, तर घरचं कसं असतं वातावरण? घरचं वातावरण चांगलं असतं. म्हणजे ज्या दिवशी शर्यत असते त्या दिवशी सकाळी म्हणजे सगळी व्यवस्थित त्याची तयारी चालू असते आणि मग न्यायला काढतात. पण जेव्हा शर्यत चालू असते ना, ज्या दिवशी असेल ना, तर म्हणजे लाईव्ह असेल तर मग आम्ही सगळे एकत्र बसतो. म्हणजे शर्यत होते कधी, आम्ही शर्यत जर झाली तर मग यायची वाट बघतो. कधी येतो, कधी म्हणजे त्याची बघतो त्याला, असं होतं. हा, म्हणजे घरून जेव्हा निघतो बैल, आरती हा. वगैरे तुम्ही करता, हो. त्यावेळेस कसं असतं बैलाचं, की बाबा आज शर्यत झाली पाहिजे. आणि जेव्हा बैल घरी येतो, तर मग कसे कॉल कॉल वगैरे चालू असतात का मुलांना? हो, भरपूर कॉल चालू हो, असतात. मला पण कॉल करते ती, कधी लागते, कधी आहे, कधी आपली गाडी आहे. कधी तिला आहे. सांगतो बाबा हा. अशा 5 नंबरला गाडी आपली, तू बघ लाईव्ह. मग तेव्हा ती बघणार. मग आता बैलगाडा क्षेत्रात खूप सारी बैल आहेत. हो. मग आवडतीचा बैल जर बघायला गेलो तर कोणता बैल आवडतो काय? म्हणजे स्टार्टिंगला मला सवय नव्हती बैलगाडा बघायची वगैरे, पण जेव्हापासून रणवीर घेतलाय ना, तर त्याच्यातच जीव अडकलाय जास्त म्हणजे. हा, म्हणजे आवडतीचा बैल बोललो तर रणवीरच हा, का? रणवीरच. ठीक आहे, जसे चालेल. जरी कुठं काढलं न्यायला तरी मग पहिले असं त्याला भरून बघते, डोळं भरून बघते. त्या दिवशी साताऱ्याला चालवलेला तेव्हा ही रडत होती. हा, म्हणजे बैल जरी परत येणार असला हा. तरी पण एक वेगळं अटॅचमेंट आहे बैलाबरोबर. बैलाबरोबर एक वेगळं नातं आहे हा. आणि असायलाच पाहिजे, कारण बैल पण त्यांच्या नावावर पळतोय आणि हा. चांगलं यश देतोय. आणि कसं आता बाहेर गेल्यावर तरी विचारतात, तुमचं बैल आहे, तुमच्या नावाने हा, पळतंय असं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे कसं असतं की शाळेत असा किंवा कॉलेजला असलं तरी पण एक बैलाच्या नावाने आता बैलगाडा क्षेत्र म्हणजे घरोघरी आहे. हा. आणि नवीन मुलांना तर हे बैलगाडा क्षेत्राची अफाट आवड आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण विचारतं की ह्या नावाने गाडी पळते म्हटल्यावर त्यांना तर आवर्जून विचारणार आज बैल हा. गेलाय का पळायला. असं होतं का कधी कॉलेजमध्ये वगैरे? हो, झालंय असं. त्यात मोठा पाठिंबा तर आमचा यांना लागला. कोणा? आपले नंदाप्पा कराळे. त्यांचा लय मोठा पाठिंबा लागला आम्हाला. म्हणजे त्यांना बघूनच तुम्ही बैलगाडा क्षेत्रात जायला लागले. आणि मग जशी तुम्ही बैलगाडा क्षेत्रात जात होते, तरुण मुलं होती सर्व, मग कधी आरडाओरडा ऐकायला नाही, मिळाला आम्हीच की? म्हणजे बोलायचो. आम्ही मोठे होतो म्हणून आम्ही समजायचो त्यांना, नाही का, बारीक बारीक पोरांना की वादावाद आपल्याला करूच नका, नाही का. आम्ही एवढं वर्षापासून जातो तर आणि जेवढ्या शर्त्याला एकदा पण याच्या वादावाद नाही का आमचा. जरी जितलो असतो तरी जल्लोष तेवढा पुरते तेवढा. ते आपला गप बैल भरायचे, आपलं जल्लोष दाखवा, फोटो बिटो काढायचे, आपलं गप घरी निघून यायचं. असं आणि नाही. त्याच्यानंतर तुम्ही क्षेत्रात आले. आता याचं नियोजन कसं असतं रणवीरचं? त्याचं नियोजन म्हणजे आता सध्या आम्हीच करतोय, पण हा वासरू आहे ना, माऊली ग्रुप कोटिंबे, वामने ग्रुप यांच्या नावात पळतो आणि माझ्या बहिणीचं नाव लागतं त्याच्यात. हा. असा विषय त्या पोरांकडे नियोजन असतं. पण ते पण आता मोठे बैलगाडा मालक आहेत, तर त्यांचं नियोजन एवढं होत नाही वासरात. अजिंक्य डामसे त्याचा, तर नियोजन आम्हीच करतो. म्हणजे आता चालू मध्ये नियोजन कसं चालू आहे चालू बैलाचं? बैलाचं नियोजन म्हणजे अजून नियोजन तरी फेल नाही गेला, पण जे आता पैरे आलेत ना, तर तुम्ही फोन केला तर तुम्हाला द्यानच पाहिजे. बरोबर. त्यात नियोजन जरा मागं पुढे होतं. असं तसा बरोबर. तो बॉक्सर होता, ती गाडी आमची जुटून पळायची आणि गाडी फुटत नव्हती. नंतर आता कोणत्या बैलात पळालाय तरी काय? आता जयेश दादा सोनारपाडा 50-50 त्यांचा जोकर, डबल वावरल्याचा बॉक्सर पळाला आहे. आमचा गुलब्या पहिला प्रथम म्हणजे गुलब्यामध्ये फर्स्ट टाइम त्यांनी सुरुवात करून दिली वासराची. म्हणजे असं त्याच्या विषय. चांगल्या बैलांमध्ये पळाला. चांगल्या जयेश बैलांमध्ये. पाटलांच्या हो. जोकर 50-50 बरोबर पण पळालाय. त्याचं ते- नियोजन कसं लागलं होतं काय? त्याचं नियोजन म्हणजे असंच पोरा बसलेली बोलते आपल्याला बैल भेटेल का ते. मी माझ्या ह्याने केला कॉल, बोललो दादा असा असा विषय, बैल पाहिजे मला फेऱ्याला किंवा शर्यतीला. तर काय बोललो, काय फेरा आम्ही काढत नाही, काय आहे तुम्ही शर्यतीलाच घ्या. तर तिकडं पिसोर साईडला मैदान आता बोलतात तिकडे घेऊन या वासरं. तर पण मी एक काय केला, का आपला ह्यो उकरूलचा कल्पेश म्हशेची ओळख सांगितली. एक बाबू आहे ना आमचा मावसा मुलगा, त्याच्या अंबरनाथचा तो मिलिंद दादा पाटील ना, हा. कोसगावचे मिलिंद, त्यांची ओळख सांगितली. तर असं आहे का, मग ते झालं तयार द्यायला. असं बोललो, व्हिडिओ न बघता फक्त वासराचा फोटो बघितला आणि पायरा दिला मला. आणि गाडी पण आमची जमली. कुठला होता, पनवेलची गाडी होती, याची मुंगाची काहीतरी असं नाव होता. लक्षण जपान होता त्यांचा. आमचा वासरू कमी चालला, धाग्यात गाडी पडली. म्हणजे असं ते चांगलं सुट्टीला जरा वरचढ झाला. सुट्टीला कमी झालं. एक बैल सांगून होता, एक त्यांनी बैल दुसरा बैल सांगून होता. वेगळाच टाकला. म्हणजे आदत नव्हता टाकून त्यात दुसरा टाकला त्यांनी. असं ती एक चुकी झाली. म्हणजे तुमची गाडी चांगली पळाली. चांगली चांगली पळाली. पळाली. काय तरी काय काय म्हणाली पब्लिक? काय उत्तम आपले जयेश दादा काय म्हणाले वासराबद्दल? दादा बोलाले का तुम्ही पण नवीन क्षेत्रात. ती गाडी दादाच्या ओळखीची होती, दादा कॅन्सल करीत होता.
बोलतो आता तुम्ही पण एवढं लांब आलात, गाडी काय वासरावर जमणार नाही बोलतो आमच्या दाखवून. तर घ्या डायरेक्ट आपण होईल त्या जाईल. तर आम्ही पण एक आशा सोडलेली का आपली गाडी काय होणार नाही. कारण बैलं होती ना आता त्यांनी वासरं एवढी दाखवली. आणि आता साधारण तुमचा पवन हा त्याच्या खालोखाल वासरू होता. हा म्हणजे आदात वासरं दाखवून बैल झोपली. दुसरा झोपला गेला. असं झालं. तरी पण चांगल्या तरी प्रकारे fighting झाली. खालून आम्हाला छकड्याचं अंतर, 2 छकड्याचं अंतर, वासराने धाग्यात गाडी खाली फक्त. त्यांनी धागा तोडला आणि जोकरवर धागा पडला. मग असं झालं. आता पहिऱ्याला काय अडचण वगैरे येते की काय? आता आता येते म्हणजे जोकर बरोबर पळाला तर आता पुढच्या पायऱ्यात बैल जायला पाहिजे होता. पण तितक्या पुढच्या पायऱ्यात बैल दिसत नाही. ते काय झालं म्हणजे गाडी झाली असती तर पुढच्या पायऱ्यात गेलो असतो. हा नाही असा पण विषय. गाडी जर तुम्ही बोलताय की थोडी अंतरात पडली म्हणजे बैल पळाली. मग त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे पैरे व्हायला पाहिजे होते. म्हणजे काय अडचण पैरं येते? व्हायला म्हणजे ओळख नसल्यामुळं मोठमोठे पैरं होत नाही. बरोबर. एक म्हणजे दादानी औंधला दिला असा. बरोबर आहे. म्हणजे जयदादांनी दिला असं दुसऱ्या पण बैलगाड्या मालकांनी वासराला चान्स दिला पाहिजे. हा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगू की वासरू पळतंय, मुलांची ओळख कमी पडते. तर जर कोणी म्हणजे बैलगाडा मालक जर व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना वाटत असेल की वासरामध्ये खरंच आपल्या क्वालिटी आहे, तर एक एक पैरा आपल्या वासराला चान्स द्यावा. जेणेकरून गरिबाचा वासरू उजेडात येईल आणि चांगला पळतोय तर तुमच्याही बैलाचा गुलाल होईल. आता काय सांगाल तुमचं नियोजन कसं असतं बैलांबरोबर? दादा आत्ताच गोष्ट झाली त्या दिवशीची. 300 किलोमीटर आम्ही याला गेलो साताऱ्याला. तर मैदानाला होते आमचे विंगला मैदान होता. बरोबर. गाडी 2-3 नंबरला उतरली गाडी. वासरू 300 किलोमीटर जाऊन पण वासरू पळाला तिथं. आम्हाला वाटत नव्हता का वासरू पळेल. 300 मीटर जाणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही. वासरू बसूनच गेला इथून पण. दमला वासरू. तिथे जाऊन पण वासरू चांगला पळाला. बाकासूर सोबत सोन्या पळायचा. त्याची गाडी होती गटाला. बोललो त्याची गाडी बोललो आता आपल्याला काय गुलाल घेऊन देणार नाही. तरी बरोबर. वासरू चांगला पळाला. म्हणजे आमच्या याच्यानुसार तरी चांगला पळाला वासरू. मन जिंकली वासराची. जाऊ दे. पहिली सुरुवात झाली वासराची. चांगला गटाला पळाला. जाऊ दे चांगलं. हारलो पण दुःख नाही झाले काही. पैसे जाऊ दे. पैशाला काय महत्व नाही. आमचा एकच होता का गट पास झाला पाहिजे बास वासरू. एवढा लांबून जाऊन ठीक आहे जाऊ दे वासरू हारला, पोरं घरी आले, काय नाही जाऊ दे. नाही बरोबर आहे. गाडी कशी कडाला हा, लागली. कडाला जर लागली. मधून लागली हा, असती तर मधून. घासाघाशीमध्ये काय ना काहीतरी झालं असतं. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणता देवरुंगचा सोन्या होता म्हणजे चांगल्या प्रकारच्या बैलाबरोबर टप दिली बैलाने आणि वासराला अजून त्या क्षेत्राचा अनुभव नाही. आपला बैल बिनजोडला पळते 3 फेऱ्याच्या मैदानाचा अजून अनुभव नाही आणि तुम्ही डायरेक्ट इथून नेला. जर 1-2 दिवस आराम मिळून बैल वासरू पळाला असता तर रिझल्ट वेगळा दिसला हो, असता. result वेगळा दिसला. मग आता भविष्यात 3 फेऱ्याच्या मैदानाची इच्छा आहे की पहिलं? नक्कीच जाऊ. दादा इच्छा म्हणजे विचारूच नको. इच्छा म्हणजे खूप आहे. असं वाटतं का आपला पण बैल हिंद केसरी व्हावा. कुठेतरी गट पास तरी व्हावा. बस हीच इच्छा आहे. बरोबर. आपलं पण वासरू उजेडात यावा. हेच कुठेतरी वाटतं आम्हाला. नाही नक्कीच. आता कसं आहे आपली व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच क्षेत्रात लोक बघतात. जर कधी मदत लागली तर आम्ही नक्की मदत करू तुम्हाला. हो दादा. घाटावर जरी बैल पाहिजे असेल तर आपण आपल्या माध्यमातून तुम्हाला बैल मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की करू. आता बाकी जी पोरं असतात तर कसं असतं नियोजन? ड्रायव्हर वगैरे कोण असतो काय? ड्रायव्हर म्हणजे आमचा पहिले अभय ड्रायव्हर नांदगावला. एक खांडेचा मुलगा असतो योगेश अयंकर खांडेचा. तो ड्रायव्हर असतो. कधी ते नसलं तर माझा बारका भाऊ बसतो ड्रायव्हर. म्हणजे घरचा ड्रायव्हर तयार केलेला आहे तुम्ही? तयार केलेला. आता त्याच्या पाठीमाग हा ड्रायव्हर तयार करायला घातला. हा याची हो, व्हिडिओ हो, बरीचशी का? व्हायरल झालेली आहे लहान वासरांबरोबर. हो. भारतच्या पेजला त्याची व्हिडिओ मेन्शन आहे. 2 लहान वासरं पळवते म्हणजे एक बघायला गेलो तर रक्तातला नाद आहे. लहान मुलांना नाद लागलेला आहे तुमच्या इथं. तर घरचा पाठिंबा कसा असतो? घरचा पाठिंबा म्हणजे असल्याशिवाय आम्ही नाद घालणार नाही. घरचा पाठिंबा बऱ्यापैकी म्हणजे असं बोलता येत नाही का घरचा पाठिंबा नाही. कसं आहे की सगळी यंग मुलं आहेत आणि बैलगाडा क्षेत्र तेवढं चांगलं आहे तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार थोडा वाईट पण आहे की कसं सगळं सोडून लोक त्याच्याच मागे लागलेले आहेत. तर काय यंग मुलं आहेत सगळं कसं काय सांभाळता? म्हणजे बैलगाडा क्षेत्र, शिक्षण कसं काय हँडल करता? आता शिक्षण काय सर्वांचे शिक्षण झाले. 12वी पास आहेत. आता 4-5 पोरं आहेत आमच्यासोबत. ते आहेत 9वी-10वी ला आहेत. तेच राहिलेत. बाकी सर्वांची 12वी झाली. हा म्हणजे सगळी बघायला गेलो तर एज्युकेशन आहे म्हणजे Education. 12वी पास आहेत. हे कामधंदा आहे हो, सगळी. आता काम आता आज पोरा कामाला गेलात भरपूर. अभिषेक झाला, किरण दादा झाला, दौलत झाला. ती बारकी पोरं आहेत ती कामाला गेल्यात. ती पण नियोजन बघतात. डबल कर्जतची पोरं असतात. कोटिंब्याचे अजिंक्य ते असतात. पाथरजची पोरं असतात. ते पण नियोजन करतात असं. म्हणजे त्यांचा बघायला गेलो पाठिंबा तर चांगला असतो यंग आम्हाला. मुलांचा तुमचा खूप मोठा ग्रुप आहे. मोठा ग्रुप आपला कॉमेंट्री वाला जितू दादा ते असं वावरल्याची पोरं असतात. भरपूर पोरं आहेत. खरा म्हटलं तर जितू दादाने आमचा बैल वरती आणला. कारण त्यांनी बॉक्सरचा पायरा केला. बॉक्सरचा पायरा केल्यानं आमची गाडी अजून वरती चढली.
बरोबर. गाडी पण अशी पळाली का गाडी कोण धरतच नव्हता. हा म्हणजे हो. चांगला बैल मिळाला आणि- तर गुलालात बैल गेला, चांगले वरची गाडी काय करायला लागला. आणि आम्ही गाडी पण लय मोठी गेली 30-30 एक गोंड्यावरती पण गाडी गेली. अशी हा. पहिल्यांदा गाडी झाली आमची. पहिल्यांदा कसा आमचा सीझन सुरू झाला बैलगाड्याचा. तेव्हा 2000 1500 रुपयावरती बादलीवर अशा गाड्या केल्या. पण आम्हाला वाटलं नव्हतं का आम्ही 30,000 ची गाडी करू का 50,000 ची गाडी करू हे वाटलं नव्हतं. पण बरोबर. बॉक्सरनी आणि रणवीरने करून दाखवलं आम्हाला. हा, म्हणजे ही दोन बैलांच्या ह्याच्यावर हो, तुम्ही चांगल्या गाडी केल्या. चांगल्याच गाड्या केल्या. आता सेलूचा अड्डा म्हणला लक्के, कासगावचा लक्के, बार्डीचा लक्के, असं पाटगाव म्हणजे प्रत्येक अड्ड्यात ना तिथे गुलाल पडतच नाही. हा, असं म्हणजे- धमक असं आमचं कमी हे नाही, अड्ड्यात कधी कमीपणा करून नाही दिला वासराने. दादा खूप बैल येऊन गेले आमच्याकडे पण रणवीर सारखा अजून झालाच नाही म्हणता. म्हणजे धमक हा, आहे त्या म्हणजे बैलात. त्याची असा- इच्छाशक्ती हा, तशी आहे इच्छाशक्तीच आहे. की तुम्हाला गुलाल घेतल्याशिवाय हो. घरी माघारी पाठवत नाही. कधी नाराज केला नाही त्यांनी आजपर्यंत आम्हाला. म्हणजे तुम्ही कसं सर्व मुलं त्याच्या बरोबर जी तुम्ही त्याची मेहनत घेतली हो. त्या मेहनतीचं यश आहे. कारण बैल सगळी पळतात हो. पण त्याच्या मागे मेहनत पण लागते. हो, मेहनत तुमच्या सगळ्या मुलांची मेहनत आहे. तुम्ही जे काय त्याच्या मागे मेहनत घेतले त्या मेहनतीचं यश म्हणून तो बोलतोय. बाकी काय नाही. कारण घेतला तेव्हा तुम्ही म्हणताय की एक 7-8 महिन्याचा होता. त्याच्यानंतर त्याला परत शिकवायचं, परत पालवायचा, त्याला तेवढं सोपं नाही आणि ते तुम्ही घडवलं. आणि वासरू एक पहिल्यांदा आम्हाला वासरू लागलंय ना, चारी खांदी पळतो वासरू. पब्लिक असो किंवा नसो, पाहिजे तसं चालणार. आतून तर चांगलाच चालतो गाडी. अजूनपर्यंत म्हणजे बैला बरोबर पळवलाय की वासरातच पळतोय. बैलात पण बैला पळाला. वासरासोबत दोन्ही पण. म्हणजे चांगला बैल मिळाला तर बैल जसा चांगला बैल पळल ना तसं त्याच्या याच्याने पळतो तो. आणि बैल असू दे मोठा तो चालणारच. आता वय काय असेल सर? आता अजून आमच्याकडे येऊन तरी 1 वर्ष पण झाला नाही. आता पुढच्या महिन्यात वर्ष होईल त्याला. आदत म्हणजे 15-1 महिन्याचा होईल तो. आदत आहे ना. हो आदत. म्हणजे अजून त्याला खूप पुढची वाटचाल आहे त्याची हो, पुढच्या भविष्याची. आणि आदत असून तो बैलांना टप्पा देतो, देतो बरोबर. असा विषय. म्हणजे आदत असून पण चांगल्या बैलांबरोबर तो पळतोय हं. आणि त्या बैलांचा परत एखादी शर्यत आवडतीची असते. कारण आता तुम्ही म्हणताय 40-45 शर्यती जिंकला, त्यातली तुमची जर मुलांची आवडतीची शर्यत सांगाल तर काय बोला? आता जयेश पाटीलने आम्हाला पायरा दिला होता जोकर म्हणून त्याचा 50-50. तर खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे का जयेश दादाने आम्हाला बैल दिला. कारण 50-50 ची दावण म्हटल्यावरती खूप मोठं नाव आहे, अस्तित्व बरोबर. आहे त्यांचं पण. 50 मोठा सोन्या. खरंच आम्ही नशीब मानतो का आम्हाला त्यांनी पायरा दिला. खूप लोकांचं नशीब असतं का 50-50 च्या दावणीचं हत्यार आपल्यासोबत पळावं म्हणून. बरोबर. आणि आम्ही पण ते नशीब मानतोय का आम्हाला बैल दिला. याहून आनंदाची गोष्ट शर्यत हारलो पण आम्हाला दुःख नाही. जयेश दादांनी बैल दिला आणि त्याला महत्व आहे आम्हाला का बाबा आमचा बैल उजेडत नव्हता तरी बरोबर. पण जयेश दादांनी बैल दिला एका सांगण्यावरून. खरंच आम्ही अभिमान हे करतो. जयेश दादा धन्यवाद करतो का आम्हाला बैल दिला त्यांनी. खरंच काय आता जयेश दादासाठी बोलू ते 2 शब्द कमीच आहेत खरं म्हटलं तर. का तर तुमच्या एवढा- वासराला उजेडात आणण्यासाठी हो, खूप उजेडात मोठा आणणं- सहभाग आहे हो. त्यांचा. तो पहिला टाकला तिथून वासरू उजेडत. बरोबर. अजून आम्ही अपेक्षा करतो का आमचा बैल चांगल्या पैऱ्यात पळावा म्हणून. असं नाही का आमचा बैल कमी पळतो. कमी पळाला तर आम्ही परत मागणारच नाही बैल कोणाकडं. आणि आमचा बैल खरंच दादा चांगला पळतो हे नाही बोलत मी. नाही बरोबर आहे. जर तुमचं वासरू चांगलं बोलतोय तर त्याच्या थोडीच वासरू कोणी म्हणजे बैलगाडा मालकाने एक चान्स देण्याला काही हरकत नाही. तर वासरू पळतोय म्हणूनच त्याचे 40-45 हो. गुलाल झाले. मुलं म्हणतात की 30,000-40,000च्या पण शर्यती केल्या. 30,000-40,000च्या शर्यती मुंबईच्या बिंजर क्षेत्रात करणं म्हणजे इतकं सोपं नाहीये. आणि जर तेवढ्या शर्यती करतोय तर त्याची नक्कीच कॅपॅसिटी आहे चांगल्या बैलात पळण्याची. खरेदी केल्या म्हणजे चांगल्या चांगल्या गाडीवाल्यांशी गेला. कल्पेश पाटील वडवली, बरोबर. कल्याण वडवलीचा त्यांच्यासोबत जाते. सगळ्या गाड्या झाल्या ना ते प्रेमाने झाल्या. असं कधी बदलेची गाडी नाही कोणी विचारली ना, आम्ही त्यांना नाही विचारली कधी बदलेची गाडी करायची. बरोबर. एक डबल इकडं पनवेलवाल्या तोच मुंगाजी मागाशी हा. त्यांच्यासोबत झाली. तर तोच दादाला मी कधी फोन केला ना का दादा पायरा पाहिजे मला, बार्डीच्या अड्ड्यात वासरू पळताना बैलला, तर कधी तुला पायरा पाहिजे असेल ना तर माझा वासरू देतो. वासरू पळतो. आता वासरू पळल्याशिवाय पण पायरा देतो. बरोबर आहे. आता आम्ही ज्यांच्या गाड्या मारल्यात ते आम्हाला पायऱ्या देतो आणि आम्ही ज्या गाड्या मारल्यात त्यांचा आम्ही पायरा मागतो. कारण एक एक बैल चांगला पळतो. आपल्याला पण वाटतं बाबा बरोबर. वादावाद नको या बैलगाड्या क्षेत्रात. आणि आमची पण मुलं बारीक बारीक आहेत त्यामुळे आम्ही काही 2 शब्द कमी बोलतो बाबा जाऊ दे, हारली तर हारली. बरोबर. आम्ही जल्लोष करतो पण एवढा पण जल्लोष न करत का समोरच्याला हे होईल. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या ग्रुप कडून बऱ्याचशा गोष्टी नवीन मुलांना शिकण्यासारख्या आहेत. शिकण्यासारखं. आणि कसं आहे तुमचा ग्रुप आहे तर तरुणांचा आदर्श आहे. हो, आदर्श जर आहे. तुम्ही चांगल्या बैलगाडा क्षेत्रात चांगले दिवस दाखवले तर तुमचं बघून दुसरेही ग्रुप तयार होतात. आता कसं आहे बैलगाडा क्षेत्रात नवीन नवीन ग्रुप तयार होतात. 5-6 मुलं मिळून लगेच एक वासरू घेतात. पण ते
वासरांमुळे दोस्ती टिकली पाहिजे, हो. क्षेत्र वाढलं पाहिजे, त्याच्यामध्ये वादविवाद झाले नाही पाहिजेत. तुमच्या ग्रुप कडून बऱ्याचशा तरुण मुलांना बघण्यासारखं आहे आणि घेण्यासारखं आहे. गावात शर्यतीला जायचं हा तर मग कसं ग्रुपचं नियोजन असतं तुमचं? तर सगळ्यात पहिले आपला बारका भाऊ आहे, तो सगळा सरकारचं नियोजन तो बघतो सगळा. त्यानंतर आम्ही मग पोरांना जमा करतो, सगळ्यांना फोन करतो की आपलं नियोजन असं लागलाय, तर सगळे या करू नका. तर बरोबर. पाठिंबा आपला असतो की प्रशांत शेठ आसवले, त्यांचा एक मोठा पाठिंबा असतो. परत ते मुद्रेवाले, शंभूवाले, त्यांचा आता बैल वारला त्यांचा काल हा. का परवाच्या दिवशी, शंभू शंभू, महेश त्यांचा पालकर झाला, रोशन पालकर झाला. बरोबर. त्यांचं असतं. डबल त्यांचा एक मोठा पाठिंबा असतो आपल्याला. मग त्यांना फोन करतो, दादा आपलं असं नियोजन आहे, या बोललो करून. हा. ते येतात आपल्यासोबत नाही का. बरोबर आहे. आता खूप पाठिंबा देतात ते प्रकाश आणि दादा पोरं पण आपला- येतात. मग पोरांना कसं एक फोन केला, पोरं सगळे निघतात मग लगेच. बरोबर फक्त आहे. ते पण आधीच एका रात्री फोन करतात. मग कधी आपल्याला कधी जायचे, नियोजन कधी आहे, कसं काय. मग सगळा आपला बारका भाऊ बघतो तो सगळं सकाळचा. प्रकाश दादाचा पण चांगला पाठिंबा असतो. मला रमेश दादा बोरगावचा आहे ना, ते राहतात पुण्याला. तर त्या दिवशी ट्रिप झाली आमची, ते साताऱ्याला गेलतो ना रुपेश दादाकडे, त्यांच्याकडे नियोजनात असताना तिथं गटासाठी ते मयूर माझ्याशी बोललाच ते बरोबर. गटाविषयी. तर त्यांचाही पाठिंबा असतो. तर तिथं आम्हाला 1 वाजता ते रात्रीचे आला वरती बरोबर. तर पुण्याला आलो ना रिटर्न आम्ही, त्या दादानी फोन केला, जेवणाची सोय विचारली, नाश्ता घेऊन आले ते आम्हाला 1 वाजता रात्रीचे. असं म्हणजे बैल त्यांचा पाठिंबा चांगला असतो. बैला मुलं तुमच्या बरेचसे हा. नवीन मित्रमंडळी जमले मित्रमंडळी आणि पण चांगले जमले. संबंध जोडले तुमचे. एक झालं आमचा ड्रायव्हर, गाडी असते नेहमी आम्हाला, किरण दादा दारोटे, त्यांचाही पाठिंबा चांगला असतो. म्हणजे असं नाही का गाडी घेऊन गेले म्हणजे नुसता गाडीचा ड्रायव्हर आहे, बैलाचा कासरा देईल स्वतः, पोरं नसली तर छकडा घेऊन जाईल तो. आणि त्यात म्हणजे असं पाठिंबा आहे पोरांचा. हा म्हणजे योगेश चोकट झाला, म्हणजे गावातील बरीच पोरं आहेत ना, त्यांचा चांगला सपोर्ट. म्हणजे बघायला गेलो तर तुम्हाला सर्व क्षेत्रातून चांगला हो. सपोर्ट आहे. गावातली मुलं असो, बैलगाडा क्षेत्रातील लोक असो, म्हणजे तुमचा ग्रुप सर्वांसाठी चांगला आहे आणि चांगला. सगळ्यांचे चांगले संबंध हा. आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला चांगला पाठिंबा आहे शहर क्षेत्रात. पात्रजवाले पण झाले ना, बादल ग्रुप पात्र, टिका ग्रुप पात्र, त्यांच्या पण चांगला गावातलं तर तसं तर आहेच आहे, पण बाहेरचा पण लय जणांचा सपोर्ट आहे. प्रत्येक अड्ड्यात गेलं लय जण येतात, म्हणजे नाही का, आणलाय का बैल आणलाय का. म्हणजे चांगलं नाव वेगळेच- कमवलंय तुम्ही बैलगाडा हा. क्षेत्रात. म्हणजे रणवीरमुळं करा म्हटलं तर एक- नाव कमवलं आम्ही. शर्यत बघायला त्याची एवढी गर्दी असते ना, म्हणजे सगळे येऊन विचारतात पहिले बैल आणलाय का, म्हणजे शर्यत बघायला. अर्धी तर अशी बोललो ना बैल आणलाय, तर अर्धी जाण्याचे येणारे थांबतात तिथं. बरोबर आहे. शर्ती म्हणजे बघायला रणवीरची एक स्पल एक सर्वांना हा. आवडतीच आहे, की त्याला बघण्यासाठी लोक आवर्जून मैदानात येतात किंवा मैदानात असतील तर थांबतात त्याची शर्यत बघण्यासाठी. आणखी काय सांगाल की काय रणवीर मध्ये भविष्य काय वाटते तुम्हाला? भविष्यात तर आहे. आता तो काय त्याचा पळणारच तो. आता आपण जेवढे चांगले चांगले पैरे करू तसं तो वाढत जाणार अजून. आम्हाला आमची एकच इच्छा आहे, कारण रणवीरने साताऱ्याला कुठेतरी गटपास किंवा हे तरी केला पाहिजे, मोठा मैदानाला कुठेतरी हे केला पाहिजे, राहिलं पाहिजे. तर जेणेकरून आपलं नाव होईल असं करायला पाहिजे रणवीरने काहीतरी. आणि तो करणार 100%. आमच्या त्याच्यामध्ये धमक आहे करण्यासाठी. आमच्याकडून फक्त अडचण येते काय पहिऱ्यामुळे पहिऱ्याची अडचण येते. पायरा चांगला असला ना, रणवीर करणार 100. कसं असतं मुंबईमध्ये आपली ओळख आहे समजा, तर घाटावर तितकं लवकर पैरा होत नाही. हम्म. कारण खूप सारे बैलगाडा मालक आहेत की त्यांची बैल नम्रात पळून पण त्यांना पैरे नाहीत. तर हळूहळू होईल, कारण कसं आहे आताची सुरुवात आहे त्याची. हा. चांगल्या 1-2 मैदानात पळालं ते नक्कीच आपल्या रणवीरला घाटावरही पैरे होतील. आणि मुंबईत चांगल्या पैरे आता थोडे दिवस राहिलेत मुंबईचे. एक चांगली शर्यत रणवीरची हो, चांगला पैरा हो, हीच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो.